राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा मानले जाणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले असून या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सुमारे 40,000 कर्मचाऱ्यांचे गेल्या 2 महिन्यांपासून वेतन रखडले आहे. केंद्र सरकारकडून मिळणारा निधी संपल्याने आणि राज्याचा 40% हिस्सा अद्याप न मिळाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी औषध खरेदीपासून ते साध्या कार्यालयीन स्टेशनरीपर्यंत अनेक कामे ठप्प झाली असून ग्रामीण आरोग्य सेवा अक्षरशः व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र राज्यभर दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हजारो डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि इतर कंत्राटी कर्मचारी सेवा देतात. मात्र निधी अभावी या सर्वांच्या पगारावर गंडांतर आले आहे. 2 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्याचे या योजनेसाठी सरासरी सुमारे 90 कोटी रुपयांचे वार्षिक बजेट असते. मात्र निधी वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये कामकाज अडचणीत आले आहे. अमरावतीसह विविध जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांच्या वाहनांना डिझेल भरण्यासाठीही निधी उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आरोग्य सेवा देणाऱ्या यंत्रणेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा स्वयंसेविकांचे मानधनही 3 महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे गावागावात काम करणाऱ्या या स्वयंसेविकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी आशा स्वयंसेविका आंदोलनाचा इशारा देत असून सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारने एप्रिल आणि मे महिन्यांसाठी सुमारे 301 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र हा निधी संपल्यानंतर नवीन निधी अद्याप मिळालेला नाही. तसेच मुंबईस्थित स्पर्श या नवीन आर्थिक व्यवस्थापन प्रणालीमुळे वेतन वितरणात विलंब होत असल्याची तक्रारही संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे कंत्राटदारांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने अनेकांनी कामे बंद करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या जननी सुरक्षा योजनेसह इतर 9 महत्त्वाच्या योजनांसाठीही निधी उपलब्ध नसल्याने गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. औषधांचा तुटवडा, तपासण्यांची अडचण आणि कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा मोठ्या संकटात सापडली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह सर्वच जिल्ह्यांमध्ये आरोग्य यंत्रणा आर्थिक तुटवड्यामुळे अडचणीत सापडली असून अनेक ठिकाणी सेवा रामभरोसे सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष माहिती: वेतनाचे गणित कोलमडले. राज्यातील सुमारे 40,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरमहा अंदाजे 150 कोटी रुपये खर्च होतात. डॉक्टरांना साधारण 60,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळते, तर परिचारिकांना 30,000 रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. मात्र 2 महिन्यांपासून हा हक्काचा पगार मिळालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये सेवा देताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आता पगाराशिवाय काम कसे करायचे असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा टिकवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाला तातडीने निधी मिळणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. अन्यथा ग्रामीण आरोग्य व्यवस्था आणखी गंभीर संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.